गर्दीमध्ये सहभागी व्हायला काहीही लागत नाही, एकटं उभं राहायला सर्व काही लागत असतं. हा मोटिवेशनल कोट आहे, प्रेरणादायी कोट आहे, आपल्याला इंग्रजीमध्ये बनवायचा आहे. पहा, गर्दीमध्ये सहभागी व्हायला काहीही लागत नाही. या वाक्यामध्ये सब्जेक्ट नसतो, या वाक्यात डमी सब्जेक्ट इट येत असतो आणि वाक्या शेवटी लागतो लागत नाही जर आलं तर ते सिंपल प्रेझेंट टेन्स असतं. आपण क्रियापदाचं पहिलं रूप वापरतो. लागण्यासाठी तील टेक्स, इट टेक्स. पहा, इट टेक्स त्या नाहीसाठी आणि काहीसाठी ही नथिंग, इट टेक्स नथिंग. पहा, इट टेक्स नथिंग, इट टेक्स नथिंग. त्याच्या अलीकडे ला साठी येईल टू, सहभागी होण्यासाठी येईल जॉईन आणि गर्दीसाठी येईल क्राउड. पहा, इट टेक्स नथिंग टू जॉईन द 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 क्राउड. इट टेक्स नथिंग टू जॉईन द क्राउड. पहा, या वाक्यातला डमी सब्जेक्ट आहे इट. त्या वाक्या शेवटी लागत नाही, हे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, निगेटिव्ह वाक्य आहे. पण नथिंग मध्ये नाही आलेलं असल्यामुळं हे टेक्स क्रियापदाचं पहिलं रूप येतं आणि काहीही नाहीसाठी नथिंग. इट टेक्स नथिंग. त्याच्या अलीकडे जे तीनच्या वर आहे ला, ला साठी टू, सहभागी होण्यासाठी जॉईन आणि गर्दीसाठी द क्राउड. इट टेक्स नथिंग टू जॉईन द क्राउड. पहा, इट टेक्स नथिंग टू जॉईन द क्राउड. हा डमी सब्जेक्ट इट, त्या लागत नाही, सिंपल प्रेझेंट टेन्स टेक्स, त्या काही नाहीसाठी नथिंग, त्या ला साठी टू, सहभागी होण्यासाठी जॉईन आणि गर्दीसाठी द क्राउड. पहा, इट टेक्स नथिंग टू जॉईन द क्राउड. इट टेक्स नथिंग टू जॉईन द क्राउड. एकटं उभं राहायला सर्व काही लागतं. याही वाक्यात डमी सब्जेक्ट आहे इट, त्या लागतसाठी टेक्स, इट टेक्स सर्व काहीसाठी एव्हरीथिंग. इट टेक्स एव्हरीथिंग, त्या ला साठी येईल टू. इट टेक्स एव्हरीथिंग, इट टेक्स एव्हरीथिंग टू, त्या उभं राहण्यासाठी येईल स्टँड आणि एकट्यासाठी अलोन. पहा, इट टेक्स एव्हरीथिंग टू स्टँड अलोन. इट टेक्स एव्हरीथिंग टू स्टँड अलोन. इट टेक्स एव्हरीथिंग टू स्टँड अलोन. पहा, डमी सब्जेक्ट इट, त्या लागतसाठी टेक्स. इट टेक्स सर्व काहीसाठी एव्हरीथिंग. इट टेक्स एव्हरीथिंग, त्या ला साठी टू, उभं राहण्यासाठी स्टँड आणि एकट्यासाठी अलोन. इट टेक्स एव्हरीथिंग टू स्टँड अलोन. इट टेक्स एव्हरीथिंग टू स्टँड अलोन. या डमी सब्जेक्ट आहे इट, त्या लागतसाठी टेक्स ही क्रियापदाचं पहिलं रूप. सर्व काहीसाठी एव्हरीथिंग, त्या ला साठी टू, उभं राहण्यासाठी स्टँड आणि एकट्यासाठी अलोन. इट टेक्स एव्हरीथिंग टू स्टँड अलोन. पहा, इट टेक्स नथिंग टू जॉईन द क्राउड. इट टेक्स एव्हरीथिंग टू स्टँड अलोन. पहा, गर्दीमध्ये सहभागी व्हायला काही लागत नाही, एकटं उभं राहायला सर्व काही लागत असतं. इट टेक्स नथिंग टू जॉईन द क्राउड. इट टेक्स एव्हरीथिंग टू स्टँड अलोन. हा मोटिवेशनल कोट, हा प्रेरणादायी कोट आपण इंग्रजीमध्ये बनवलेला आहे. इंग्रजी बोलण्याचा एक नवीन आत्मविश्वास आपल्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी आणि त्याचबरोबर इंग्रजी बोलण्यामध्ये मास्टर म्हणून जग जिंकण्यासाठी आणि आपल्या मनामध्ये एक नवीन उत्साह, एक नवीन ऊर्जा आणि आपल्या आयुष्याला एक नवीन दिशा देण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि पाहत राहा आमचं चॅनल आयुष्यभर.